आपल्याला होताना पाहायला मिळते आणि प्रत्युत्तर दाखल करत असताना रत्नदीप मिरजोळे संघाचा जर्सी क्रमांक 11 परिधान केलेला हा चढाईबोट आपल्याला पाहायला मिळतोय. या चढाईमध्ये मात्र निश्चितच बोनस गुणचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झालाय. एक पाय बोनस लाईनच्या पलीकडे हो लाच ऑफ अँकल होल्ड जबरदस्त टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल आणि आता मात्र रत्नदीप मिरजोळे संघ थोडंसं अडचणीमध्ये आलाय. 4 मोरे मैदानावरती राईट कॉर्नरला रोहित गोरे त्याच्या सोबत फैजल जेट्टी, लेफ्ट कॉर्नरला जर्सी क्रमांक 14 त्याच बरोबर पारस पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. लाजॉब खेळ दुसरी कबड्डी संघाकडून करण्यात आला आहे तरी देखील आता मात्र जर्सी क्रमांक 3 पारस पाटील ज्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केले, त्याचप्रमाणे क्रांतिज्योत महिला प्रतिष्ठान युवा सिरीज मध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळाला. एक रत्नागिरी जिल्ह्याचा गुणवान खेळाडू म्हणून पारस पाटील ज्याच्याकडे आपण पाहतो तोच चढाईबोट इथे मात्र चढाईसाठी दाखल झालाय. बोनस घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जरूर झालाय, परंतु एक पाय बोनस पलीकडे त्याच वेळेला दुसरा पाय हवेत ते समीकरण मात्र इथे जुळत नाहीये. खाली या चढाई आपल्याला पाहायला मिळते. यापुढील होणारा सामना ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध दूध पापेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. यापुढील होणारा आचार्यमधील चौथा सामना ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे विरुद्ध दूध पापेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. तर पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. जर्सी क्रमांक 5 आता मात्र फैसल चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये फुल हाऊस दोस्ती गावकडी संघाचा निश्चितच नवीन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता मात्र तिसरी चढाई धोके चिकंटी इथे मात्र दोस्ती गावकडी संघाला 4 मोरे मैदानावरती राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई रोहित गोरेले तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. लाच बाबा डॅश त्याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेत, परंतु आता मात्र त्याच्या दिशेने चाललेली चढाई इथे मात्र समोरच्या दिशेने डॅश आपल्याला पाहायला मिळाला. एका वेळेला वाटलं होतं की 2 मोरे घातच करतोय की काय, परंतु निश्चितच जर्सी क्रमांक 14च्या माध्यमातून केले गेलेला लाजॉब टॅकल आणि आता मात्र डोअर रेड असणार आहे. जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय. निश्चितच पॉईंट घेणं आवश्यक आहे. 6च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण ऑन असेल, बोनस किंवा टच पॉईंट ते गुण घ्यायचा अथवा मैदानाच्या बाहेर जायचंय असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र पुन्हा एकदा टॅकल करण्याचा प्रयत्न जबरदस्त चढाई आपल्याला पाहायला मिळाली. अथर्वच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 4 दोस्ती गावकडी संघाचा हा चढाईबोट आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र फुल हाऊस रत्नदीप मिरजोळे संघाचं पाहायला मिळते. दोन्ही दोनची क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र खाली चढाई व्हॅलिडेट करून पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे चढाईसाठी दाखल झाले. 4 मोरे आपल्याला पाहायला मिळतील दोस्ती गावकडी संघाच्या क्रीडांगणावरती आणि निश्चितच मध्ये जाण्याचा प्रयत्न लाच ऑफ स्टेज केलं स्वतःला आणि निश्चितच लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने हँड टचच्या स्वरूपात इथे मात्र 1 मोरा गारद करेल. 1 पॉईंट गोज टू रत्नदीप मिरजोळे. प्रत्युत्तर दाखल आणि आता मात्र जर्सी क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना इथे आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु निश्चितच यशस्वी झाला नाहीये चढायांमध्ये. फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खोलवरती जाण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेलाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु ऑन दी लाईन बोनस आपल्याला पाहायला मिळाला. पंच मात्र दाद देत नाहीयेत. खाली चढाई आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रत्नदीप मिरजोळे संघाकडून अथर्व पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सुपर टॅकलची संधी असणार आहे दोस्ती गावकडी संघाला. इथे जर टॅकल केलं तर निश्चितच सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळू शकतात ते दोस्ती गावकडी संघाला. कारण का कबड्डीच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर 3 किंवा 3 पेक्षा कमी खेळाडू जेव्हा मैदानावरती उपस्थित असतात त्यावेळेला जर रायटरला टॅकल केलं तर निश्चितच 2 गुण. आणि आता मात्र तिसरी चढाई डोअर डायरेक्ट जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. सातच्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक 4 डोअर डायरेक्ट साठी आपल्याला पाहायला मिळेल. सागर कांबळेच्या माध्यमातून गेला गेलेला हा चेन टॅकल आणि इथे मात्र रायडर मैदानाच्या बाहेर. आणि आता मात्र दोस्ती गावकडी संघाच्या क्रीडांगणावरती 2 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष चढाईसाठी जर्सी क्रमांक 11
लाजवाब खेळ, जबरदस्त जंप आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र एक गुण मिळतो तर रत्नागिरी बिरजोळी संघाला. आणि आता मात्र दोस्ती गावकडी संघ ऑलआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा मोहरा जर्सी क्रमांक 1 मैदानावरती टच पॉईंटची आवश्यकता. इथे जर ऑल आउट वाचवायचं असेल तर निश्चितच दोस्ती गावकडी संघाला टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो तर रत्नागिरी मिरजोळी संघ सुरुवातीची काही मिनिटे जर आपण पाहिली तर दोस्ती गावकडी संघ चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र रत्नागिरी मिरजोळी संघ इथे मात्र कमबॅक करताना या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चित इथे मात्र ऑल आउट झाले. 1+2 एकूण 3 गोळ्यांची कमाई रत्नागिरी मिरजोळी संघाला होताना पाहायला मिळते. आणि आता मात्र पुन्हा एकदा 7 एकट मैदानावरती रिलाईव्ह झालेत. प्रत्युत्तर दाखल करत असताना जर्सी क्रमांक 1 चढाईसाठी पुन्हा एकदा दोस्ती गावकडी संघाकडून वारंवार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र राईट कव्हर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न. आशिष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 11 रत्नागिरी बिरजोळी संघाचा बेस्ट रायडर आपल्याला पाहायला मिळतोय. यस प्रमोद करण्याचा प्रयत्न बिल्डरवरती चाललेली झटापट परंतु चांगलं सांगप्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. हे किसे बाय मिळते पळला आशिष आता मैदानाच्या बाहेर पळला. पण गोष्टी दोस्ती गावकडी. आता मात्र जर्सी क्रमांक 4 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 6च्या डिफेन्स मध्ये 2-2-2 अशी क्षेत्रफळ सजवली गेले. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई आपण बघतोय जर्सी क्रमांक 4च्या माध्यमातून. इस खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 3 पारस पाटील चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळीच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. रत्नागिरी बिरजोळी संघाचा महत्वाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा पारस पाटील बेस्ट रायडर म्हणून ज्याला पाहिलं जातं तो आता मात्र चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये फुल हाऊस 2-1-2-2चं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान कोणती रिस्क घेतली जात नाहीये. खाली चढाई पारसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण का इथे मात्र आपला संघ आघाडीवरती असताना कोणताही प्रयत्न करायचे नाहीये. तिसरी चढाई डोअर डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते. कारण किंवा मला तो मैदानाच्या बाहेरचं रस्ते तर अशा स्वरूपाची चढाई असताना इथे मात्र पॉईंट घ्यायचा आहे तो मैदानाच्या बाहेर जायचे. 6चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 याच्यावरती विश्वास दाखवले गेले. राईट कॉर्नरच्या दिशेने सागर कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फ्रंट ब्लॉक झालाय. एक मोरा करत 1 पॉईंट गोष्ट रत्नागिरी मिरजोळी. रिक्षात नाही घेतलं उभाच राहतो. प्रेक्षकांना विनंती आहे व्यासपीठासमोरील डावी बाजू आहे ती महिलांसाठी आरक्षित असेल. तरी पुरुष प्रेक्षकांना विनंती असेल आपण समोरच्या दिशेने यायचे. रस्त्यावरती ज्या महिला उभ्या आहेत त्यांना विनंती असेल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पुरुष प्रेक्षक याच दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊयात. सामन्याच्या अंतिम पर्वामध्ये आपण प्रवेश करतोय. 11-5 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला रत्नागिरी बिरजोळी संघ 11 गुणांवरती तर दोस्ती गावकडी संघ 5 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 दोस्ती कंपनी संघाचा प्रमुख चढाईपटू या आजच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वारंवार त्याच्या माध्यमातून चढाई करताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र मैदानाच्या बाहेर मिडलवरती चाललेली झटापट दरम्यान रोहित गोरुले आणि अथर्व पाडावीच्या माध्यमातून केला गेलेला टॅकलला एक गुण मिळतोय रत्नदीप मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 1 अथर्व पाडावे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 डिफेन्स मध्ये. खाली चढाई करून निश्चितच माघारी परतला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जर्सी क्रमांक 4 मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सावध खेळ त्याच्या माध्यमातून केला गेला आणि निश्चितच समोरील संघाला तिसऱ्या चढाईवरती आमंत्रित करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र डोअर डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. 4 डिफेन्स मध्ये बोनस गुण ऑफ असेल टच पॉईंटची आवश्यकता आणि निश्चितच दोस्ती कंपनी संघाला इथे मात्र संयम राखायचा आहे. राईट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय संयम राखावा लागेल आणि इथे मात्र समोरच्या दिशेने ब्लॉक करण्याचा प्रयत्न असफल झाला. एक गुण मिळतोय रत्नदीप मिरजोळी संघाला. आवश्यकता नव्हती, रायडरला आवश्यकता होती ती पॉईंट घेण्याची, परंतु इथे मात्र लेफ्ट कॉर्नर कडून संयम राखला गेला नाही. ब्लॉक करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून ते केला गेला आणि निश्चितच रत्नदीप मिरजोळी संघाला एक गुण मिळतोय. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. 7 डिफेन्स मध्ये फुल हाऊस अथर्व पाडावी चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळते. 3च्या डिफेन्स मध्ये सुपर डॅगची नामी संधी दोस्ती कंपनी संघाला, परंतु सावध खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते. खाली चढाई अथर्वच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तिसरी चढाई डोअर डायरेक्ट दोस्ती कंपनी संघासाठी जर्सी क्रमांक 4 याच्यावरती विश्वास दाखवले गेले आणि निश्चितच 7 डिफेन्स मध्ये म्हणजे बोनस गुण असेल बोनस किंवा टच पॉईंट गुण घ्यायचा मैदानाच्या बाहेर जर्सी क्रमांक 8च्या माध्यमातून लास्ट ऑफ टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना एक गुण देते. आशिष पुन्हा एकदा चढाईसाठी रत्नदीप मिरजोळी संघाला बेस्ट रायडर पाहिलं जातं. जर्सी क्रमांक 9 रेड वॅलेट केल्याने निश्चितच पुन्हा एकदा आपल्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 11 तिसऱ्या चढाईसाठी डोअर डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळते रत्नदीप मिरजोळी संघाच्या आणि इथे मात्र सुपर डॅगची नामी संधी आहे दोस्ती कंपनी संघाकडे. इथे मात्र संयम राखायचा आहे. जर रायडर बाद झाला तर सुपर डॅगच्या स्वरूपात 2 गुण निश्चितच दोस्ती कंपनी संघाला आणि दरम्यान चेंडेकर करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. 2 मोरेगार 2 गुण मिळत आहेत रत्नदीप मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल अंतिम मोरा दोस्ती कंपनी संघाच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या संघाला इथे मात्र पुन्हा एकदा रिलाइव्ह करेल का टच पॉईंटची आवश्यकता असणार आहे. 7 मोरे मैदानावरती आणि इथे मात्र चक्रव्यूहमध्ये बसलाय. मैदानाच्या बाहेर जाऊन बसला तर जर्सी क्रमांक 8 1+2 पॉईंट एकूण 3 गुणांची कमाई रत्नदीप मिरजोळी संघ 19 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती कंपनी संघ 7 गुण, रत्नदीप मिरजोळी संघ 19 गुणांवरती 7-19 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि निश्चितच दोन्ही संघांचा जर आपण विचार केला तर दोन्ही संघ नावाजलेले संघ रत्नागिरी तालुक्यामध्ये, परंतु आज मात्र दोस्ती कंपनी संघाच्या क्रीडांगणावरती आपण प्रमुख मोरे पाहत नाही. वेद पाटील असेल, स्वप्नील आंबेडकर असेल, त्याच बरोबरीला आणखी त्याचे सहकारी या मैदानावरती उपस्थित नाहीये. त्याचमुळे हा सामना एकतर्फे आपल्याला पाहायला मिळते. परंतु नुकतीच झालेले खेडशी येथील आमदार नामदार चषक 2026चा उपविजेता मानकरी आणि त्या स्पर्धेमध्ये देखील फायनल मध्ये हे दोन्ही संघ भेटताना आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब लढत या दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि निश्चितच जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ मैदानावरती एकमेकांसमोर भिडतात तेव्हा निश्चितच एक जबरदस्त सामना आपल्या भेटीसाठी येतो. आणि आता मात्र सामना संपण्यासाठी अंतिम 4 मिनिटे शिल्लक. चला ओमसाई गणेश प्रतीक्षण मिरजोळे विरुद्ध दूत बपेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना तिसरा पुकार.
ओमसाई मिरजोळे दूत विश्व मिरजोळे दोन्ही संघांना थर्ड आणि फायनल कॉल. आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. या सगळ्या आता मला जर्सी क्रमांक 1 या सामन्यामधील पहिल्या चढाईमध्ये गोल घेताना आपल्याला पाहायला मिळालंय. तिसरी चढाई आहे डोर डायरेक्ट. आणि आता मात्र नव्या मोरायला इथे मात्र संधी दिली रत्नागिरी बिरजोळे संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवले. 7च्या डिफेन्स मध्ये दोस्ती गावकडी संघ आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे निश्चितच बोनस किंवा टच पॉइंट इथे गुण घ्यावा लागणार आहे. जर्सी क्रमांक 2 पहिल्या चढाईमध्ये इथे मात्र थोडासा आत्मविश्वास कमी. मैदानाच्या बाहेरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल. लाजवाब टॅकल पहिला टॅकल सामना सामन्यासाठी अंतिम 3 मिनिटे शिल्लक. ओमसाई मिरजोळे दूत ऑपेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना तिसरा पुकार. आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने यायचे. ओमसाई मिरजोळे विरुद्ध दूत ऑपेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. सामना सामन्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक. चला ओमसाई मिरजोळे दूत ऑपेश्वर मिरजोळे आपल्या दोन्ही संघाने विनंती आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. ओमसाई मिरजोळे विरुद्ध दूत ऑपेश्वर मिरजोळे पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. ओमसाई मिरजोळे विरुद्ध दूत ऑपेश्वर मिरजोळे हा सामना झाल्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील याची सर्व संघटनांना नोंद घ्यायची. चढाईसाठी जर्सी क्रमांक 11 आशिष गवाळे आपल्याला पाहायला मिळतोय. चला ओमसाई मिरजोळे दूत ऑपेश्वर मिरजोळे दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आपण मैदानाच्या दिशेने यायचे. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती असेल आपण कोणताही विलंब न करता मैदानावरती दाखल व्हा. दरम्यान सामना संपतोय आणि सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय तो रत्नागिरी मिरजोळे संघ आणि पराभूत झालाय तो दोस्ती गावकडी संघ. विजेते संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे हार्दिक आभार. आता होणारा आजच्या रचनेमधील पहिल्या फेरीतील